नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी चविष्ट पनीर चंगेजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाव किलो इतकं पनीर या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। मॅरिनेशन साठी इथे मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून इतकी धने जिरेची पावडर घेतलेली आहे। पनीर वरतीच आता आपण मसाले आणि मीठ काढून घेऊया आणि सोबतच तेल सुद्धा। आता आपण व्यवस्थित पनीरला हे सर्व मसाले आणि मीठ चोळून घेणार आहोत। हे बघा या पद्धतीने। आता आपल्याला पनीर झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत। ग्रेव्ही तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये आपण 1 टीस्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे। त्यावरती आपल्याला 3 छोट्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहेत। सोबतच इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, हे आपण नंतर ऍड करणार आहोत। तर गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरतीच कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊया। कांदा इथे हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये आलं आणि लसूण काढून घेऊया। सोबतच इथे मी 5-6 काजू घेतलेले आहेत, हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि आणखीन 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊया। आणखीन 2 मिनिटांसाठी आपण सर्व जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। जोपर्यंत आपला कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। तर या पद्धतीने आता आपण पनीर फ्राय करून घेऊया। गॅस इथे बारीकच ठेवून घेतलेला आहे। बारीक गॅसवरतीच आता आपण पनीर 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं तेलावर फ्राय करून घेणार आहोत। पनीर इथे आपलं चांगलं फ्राय करून झालेलं आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पनीर याच पद्धतीने फ्राय करून घेऊया। इथे आपला पनीर चांगलं फ्राय करून झालेलं आहे। कढईमध्ये जे तेल आहे त्यावरतीच आपण 1 टेबलस्पून इतकं बटर काढून घेऊया आणि बटर चांगलं मेल्ट करून घेऊया। बटर इथे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे। यामध्येच आता आपल्याला अर्धा टीस्पून जिरं, 1 तुकडा दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंग आणि 2 हिरवी वेलची हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपण 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ही काढून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली बारीक गॅसवरती मिक्स करून परतून घेऊया। जोपर्यंत आपली ग्रेव्ही परतून होतीये तोपर्यंत आपण जो कांदा थंड करून घेतलेला आहे तो मिक्सरला फिरवून घेऊया। थंड करून घेतलेले सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्येच आता आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। आता आपण हे टोमॅटो वरती काढून घेऊया आणि चांगलं एकजीव करून परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटांसाठी आता आपण ही ग्रेव्ही चांगली परतून घेणार आहोत। दोन मिनिटांसाठी इथे आपण ग्रेव्ही चांगली परतून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून इतकं लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, सोबतच आपल्याला 1 टीस्पून धने आणि जिरेची पावडर काढून घ्यायची आहे। आता आपण हे सर्व मसाले चांगले मिक्स करून परतून घेऊया।
गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरतीच मसाले आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेणार आहोत। ग्रेव्ही इथे आपण चांगली परतून घेतलेली आहे। ग्रेव्ही पुरतच मीठ यामध्ये आता आपण काढून घेणार आहोत, कारण की पनीर मॅरिनेट करण्यासाठी जेव्हा ठेवलेलं त्यामध्ये आपण अगोदरच मीठ काढून घेतलं होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी 1 ते 2 चमचे भर पाणी काढून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व पनीरचे तुकडे आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत। चांगलं एकजीव करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आणखीन आपल्याला अर्धा कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे। हे बघा, गॅस बारीक करून घेऊया आणि पनीर अगदी हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। पनीर इथे आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्येच आता आपल्याला 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। सोबतच इथे मी ताजी मलाई घेतलेली आहे 2 टेबलस्पून इतकी, ही सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, इथे आपण मस्तपैकी सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत। आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून भाजी आपल्याला 2 मिनिटांसाठी वाफेवर चांगली शिजवून घ्यायची आहे। भाजी इथे आपण 2 मिनिटांसाठी झाकून वाफेवरती चांगली शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली मस्तपैकी पनीर चंगेजी बनून तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी हॉटेलपेक्षा भारी पनीर चंगेजी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे। याचा आस्वाद तुम्ही रोटी, नान, कुलच्या सोबत घेऊ शकता। तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।